बॉल मीट ऑफला इथे मात्र यष्टीरक्षक इथे मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये. तर दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या प्लीज. P1चा पापेचा पहिलं षटक प्रमोद ठाकूरचा वापर या पहिल्या षटकामध्ये. इथे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना इथे मॅच रंगली या मैदानामध्ये. भिवंडी फोटोग्राफर विपक्ष नवी मुंबई या दोन संघांमध्ये. तर या षटकातील पुढचा चेंडू जगदीश साठी अपील स्ट्रॉंग जरूर केलं होतं, मात्र अफिलामध्ये पाहिलं ना तर उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आहे. रणजित आणि जगदीशची सलामीची जोडी. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज प्रमोद ठाकूर. P1चा पापेचा पहिला षटकातील हा पुढचा बॉल. आताचा बॉल इथे ऑन साइडला मारायचा प्रयत्न, अपील मात्र स्ट्रॉंग केलं होतं. आता ह्याला निर्धाव बॉल. निर्धाव बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 2 धावा. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र 5वा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना इथे भिवंडी फोटोग्राफर विपुष नवी मुंबई या दोन संघांमध्ये. षटकातील पुढचा हाफ चेंडू. आताचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. लाईन इथे खराब आहे. पंचांच्या समांतर धाव भेटेल अवांतर. या एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जातील. 3 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल हवेमध्ये स्वतः गोलंदाज इथे झेल सोडला जातोय. इथे सोपा झेल जमिनीला दाळ. मागच्या मॅच जर वैशिष्ट्य पाहिलं ना तर मागची मॅच डोळ्यासमोर येते, कारण की शेवटच्या बॉल प्रति षटकार असताना षटकार मारला संजय भोईरनं, सामना जिंकून दिला. काय संजय भोईरला इथे मैदानात, कारण की झेल होता त्याचा. 2 झेल उडाले. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. 2 कॅच सोडला त्यानंतर संजय भोईरनं शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला. इथेच तर कॅचेस विन द मॅचेस. तिथेच मी म्हणेन ही मॅच जिंकली आहे या ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर संघानं. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल कारपेस्ता यानं सरळ चाललाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडे थंबल झालेत. याचा फायदा उचलला. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीनं इथे मात्र षटक क्रमांक संपला पहिला आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले जात आहेत. यावेळेला 6 धावा भिवंडी फोटोग्राफर संघाच्या. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्फत मयूर. समोर फलंदाज डावखुऱ्या हाताचा
रणजित आणि एक उजव्या हाताचा फलंदाज जगदीशला पाहू शकतात. लेफ्ट राईट इथं कॉम्बिनेशन. आताचा बॉल इथे यू मिस आ हिट. दांडी गुल इथे सेलिब्रेशन. विकेट पडल्यानंतर रणजितला यावं लागेल माघारी. पहिला धक्का. थँक्यू डीजे. सामना सुरू असताना आपण मैदानामधनं कुठल्याही प्रकारची गाडी घेऊन जाऊ नका. पहिल्या बॉल वरती इथे मात्र मयूरनं दांडी गुल केली रणजितची. नवीन फलंदाज मैदानामध्ये अवी. आताचा बॉल कार्पेच्या साह्यानं इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सरळ चालला या वेळेला. डेबॅक स्क्वेअर लेग सीमा बाहेर. हा येणारा हा चौकार. धावफलकावरती धावा चौकाराच्या मदतीनं 10 धावा. आताचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव. पंच बॅटकडे आहे का? लेग बाय इशारा करा आम्हाला प्लीज. लेग बायच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा. दुहेरी अंकामध्ये 11 धावा. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल उडवलाय. इथे मात्र चेंडू नोमास लाईन मध्ये पडला. लॉंगॉफचं क्षेत्ररक्षक तोपर्यंत येणार तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती 13 धावा. प्रत्येक षटकासाठी हिरामन्न पाटील आमणे, हिरा आडशे फ्रायडे यांच्याकडनं 3000 रुपयाची पारितोषिक. म्हणजे प्रत्येक षटकारात 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर हॅट्रिक. आता बॉल हा मात्र काळपे सायानं या बॉल वरती 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 15 धावा. 15 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आताचा फुलटॉस बॉल फक्त चेनला दिशा दिली. क्षेत्रणामधला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इंटू ड्रॉप आणि शेवटच्या बॉल वरती आला चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. तर हिरामन पाटील आमने यांच्याकडनं हिरा आठचे जे प्रोफायडर आहेत हिरामन जी पाटील यांच्याकडनं प्रत्येक चौकारासाठी फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक चौकासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. धावफलकावरती धावा
लागल्या जातात 19 धावा. सांघिक कोड्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं गोलंदाज प्रमोद ठाकूर सज्ज झाला आपल्या गोलंदाजी मार्फत. समोर फलंदाज समोर फलंदाज अवी, गोलंदाज परेश ठाकूर षटकातील आपल्या स्पेल मधला. पुढचा बॉल, आताचा बॉल सुरेख पद्धतीने फेकला होता, तेवढा चांगला मात्र फटका काटपेशा साह्यानं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 20 धावा धावफलकावरती. दुपारचं सत्र पाहतोय यावेळेला 2:32 आणि हा 5वा सामना पाहतोय या मैदानावरती. या आताचा बॉल इथे गुटनाटेक शॉर्ट मध्ये सुरेख पद्धतीने फेकून टाकला. बॅकफूट स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर येणारा चौकार, 4 धावा. एक्स्ट्रा पैसे दाव त्यांच्या अर्ध मध्ये एक्स्ट्रा पैसे दाव 400 थँक्यू डीजी. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा 24 धावा. डेड बॉल षटकातील पुढचा चेंडू जगदीश साठी. आताचा हा बॉल उडावला, इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सरळ चाललाय, यावेळेला जगदीशा बॅट मध्ये न रहा लगातारचा तिसरा चौकार. गुड शॉट. थँक्यू डी. थँक्यू डी जी. लगातारचा तिसरा चौकार इथे मी म्हणेन जगदीश बॅट बंद बघायला भेटला. आताचा बॉल फ्रंटफुटला येऊन इथे कॅच का अफेक्ट होता, इथे मात्र मी म्हणेन कॅच जमिनीला दान झाली. शेवटच्या क्षणाला मी म्हणेन कॅच इथे जमिनीला दान झाली. बघा अशा कॅचेस आपल्याला घ्यायला पाहिजेत, कारण की समोरचा फलंदाज जगदीश एक चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो आहे, त्याची कॅच इथे मात्र जमिनीला दान झाली, कुठेतरी मिसफील झाली थोडी. षटकातील पुढचा बॉल, आता आगला वेगळा फटका, इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालाय, चेंडू झालाय आता मागच्या दिशेनं, तोपर्यंत केलं जातात या वेळेला 2 फलंदाजाच्या माध्यमातून धावा पूर्ण 2. या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 31 धावा. 31 धावा धावफलकावरती. तर गुंगलेकीच्या भूमिकेत पाहू शकाल विश्वजित, त्याच प्रकारे नितीन पाटीलला गुंगलेकक म्हटलं तर आमच्या यावेळेला पाठीचा खणा नेहमीच आम्ही त्याला म्हटलं जातं, कारण की कॅम्प्युटरचे उठे मात्र माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचत असतात. आणि आताचा पुन्हा एकदा बॉल आला निर्धाव आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. यावेळेला मैदानावरती या भिवंडी फोटोग्राफर संघाच्या 31 धावा एका गडाच्या मोबदल्यात. तर ऐकूया डीजे मास्टर कडून एक समधुर संगीत.
mobile at just rupees 149 only on veronweb.in. Wow! Ask your photographer now. Now, you can view your wedding albums on your laptop, smart TV, mobile at just rupees 149 only on veronweb.in. थँक यू डीजे. Wow! चला सामना Ask your स्पीड अप photographer करा आपण. सहकार्य करा ड्रिंक्स ट्रॉली मैदानात बाहेर असताना मनोहरजी पाटील डबल का वरती धावा पाहिल्या गेल्या तर 31 31 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मंगेश ठाकूर सज्ज आलाय गोलंदाजी मार्फत. लुडा हवेच्या बाजूनं 14 षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. समोर फलंदाज जगदीश आहे. त्याच्या बॅट मधनं जवळ मी म्हणेन 3 लागोपाठ जे चौकार बघायला भेटल्यात. चला सामना सुरू करा. षटकातील पहिलाच बॉल मंगेश ठाकूर. मात्र इथे थोडं अडथळा आलाय आपल्या गोलंदाजीवरती. मंगेश ठाकूर होईल सज्ज. षटक क्रमांक 4 संघनायकांना मात्र जबाबदारी दिली आहे या 4थ्या षटकामध्ये मंगेश ठाकूर वरती. तर तेवढा चांगला फलंदाज सलामीला आलाय या वेळेला फलंदाज जगदीशच्या माध्यमातून. आताचा हा बॉल इथे मात्र लाईन पाहावी लागेल. ऑप्शनला सोडून जातोय पंचमच्याकडे वळताय. इट इज अ वाईट आणि हा खराब बॉल या एका धावेच्या माध्यमातून धावफलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये 32 धावा. षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल इथे मात्र मी म्हणे नक्कीच हा ऑनसाइडला माझा प्रयत्न केला होता. आधी चेंडू नंतराला बॅट आधी आली जगदीशची कारण की व्यवस्थित कलेक्ट नाही. लेगबाजी स्वरूपात एक धाव बॅट आधी त्यांच्या नंतर चेंडू आला आणि हा बॉल लेगबाजी स्वरूपात एक धाव एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 33. एका धावेनं इथे मात्र स्ट्राईक होते. तो आता स्ट्राईकला येणार तो मात्र वन डाऊन साठी आलाय. त्याच्या बॅट मधनं एक चौकार बघायला भेटलाय. त्याला 5 चेंडू मध्ये 7 धावेची केली गेली आहे. तो अवी होता मात्र प्रथमच या वेळेला पुन्हा स्ट्राईक एनला असेल जो वन डाऊन साठी आलाय. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज मंगेश ठाकूरचा. आता आडव्या बॅटना चेंडू गेला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा पुन्हा दुसरीदा प्रयत्न. इथे मात्र रनआउटची संधी. आता इथे जावं लागेल माघारी. काय गरज होती का जगदीशला. इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि लागणारा पहिला धक्का टीम भिवंडी फोटोग्राफर संघाला 34 या धावसंख्येवरती लागणारा दुसरा धक्का. यावं लागेल माघारी जगदीशला. थँक्यू रिजे. तर इथे प्रथम पहिली इनिंग संपताच मी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे होईल. फोटोग्राफर फायटर खांबोडे संघाच्या संघनायकाला आणि SK एंटरटेनमेंट कल्याण संघाच्या संघनायकाला मी विनंती असेल माझी जर आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या नाणे करण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल इथे कॉक्रोच लाईन. इथे चेंडू सरळ जाईल बॅकफूट बाउंड्री लाईनच्या बाहेर. घुटना देख तमाशा देख AB डिव्हिलियर्स स्टाईल. चेंडू या वेळा बॅकफूट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे.
तर चला होलिंडर प्लीज जरा चारे बाजूने जा आपण. होलिंडर जा आपण. बॉलची मागणी केली आहे, बॉल द्या आपण. धावपलकावरती धावा 40 धावा. चला प्लीज होलिंडर जा आपण. स्पर्धा आपल्या आहे, प्लीज सहकार्य करा आपण. बॉल दे इकडे काका. षटकाराच्या मदतीनं धावपलकावरती धावा. या वेळेला 40 धावा. काय फडका लागला आल्या आल्या अमोलनं इथं बॅटचा पैसो. पण आताचा पुन्हा एकदा बॉल शफल झालेत. झेल होता माझा नोमास लाईन मध्ये. चेंडूने चकमा दिलाय गोलीच्या दप्तरनं. या वेळेला चेंडू शुमंतर 4 धावा. थँक्यू डीजे. चौकाराच्या मदतीनं डबल 44 धावा. आणि या षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. मी म्हणेन आल्या आल्या काय षटकारानं स्वागत केलं मंगेश ठाकूर. देण्याचा चौकार. षटकातील पुढचा बॉल. आता रिवर्स. इथे स्विच हिट. आठवण करून देणारा फडका. आयस्टॉल क्रिकेटचा डॉमन हॉर्डनची आठवण करून देणारा हा फडका. लगोय तो रिवर्सच्या माध्यमातून हा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. लागोपाठचा दुसरा चौकार. काय फलंदाजी ताबडतोब. इथे आक्रमणाचं दुसरं नाव अमोल. इथे मात्र रिवर्सचा बघा काय चकमा दिला. स्क्वेअर लेगच्या माध्यमातून एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक संपलं जात आहे इथे या मैदानावरती. 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर यावेळेला भिवंडी फोटोग्राफर संघाच्या टीमच्या 50 धावा धावपलकावरती लागल्यात या वेळेला 4 षटकाच्या समाप्तीनंतर. तर पुढची मॅच फोटोग्राफर फायटर पनवेल कामोटे विभागाच्या संघनायकाला विनंती असेल आणि त्याचप्रमाणे एसके एंटरटेनमेंट कल्याणच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यात या. प्लीज आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा आम्हाला. 2 संघाच्या संघनायकांना विनंती असेल. तर हरिभक्त पारायण रामकृष्ण मुंडे यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. तर साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण नाणेफेकी करण्यात या. नाणेफेकी करायची आहे. तर नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानामध्ये फोटोग्राफर फायटर पनवेल काबोट विभाग आणि त्याचप्रमाणे एसके एंटरटेनमेंट कल्याण. बिग फाईट मॅच इथे पाहू शकाल आपण. तर दोन्ही संघांना विनंती असेल की 3-3 षटकाचे सामने राहतील. दुसऱ्या फेरीतील पहिले सामने 3-3 षटकाच्या यावेळेला नोंद करायची आहे. षटक क्रमांक 5 सांघिक कोड्यातील 5 वैयक्तिक पहिला शुभम. शुभमचा वापर केला जातोय या 5व्या षटकामध्ये. आता माझं स्लोगन षटक या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं असेल या मैदानावरती या भिवंडी फोटोग्राफर संघाला. आताचा बॉल उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे इथे बघा
काय शेल पकडली, काय इफेक्ट होता या मैदानावरती आणि चेंडू मात्र इथे मिन विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार बघा पहिले बॉल वरती आले होते असं वाटलं की चेंडू नंतर मागच्या दिशेने गेला आणि मिनविकेट क्षेत्र मात्र झेल पकडून तो षटकार सीमा रेषेला त्याचा पाय स्पर्श झाला आणि या षटकाराला षटकाराच्या मदतीनं इथे धाव फलकावरती धावा 6 ने पुढे जातील 56 धावा यावेळीचा हा बॉल धावनगा अवस्थेत ड्राईव्ह इथे क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि तोपर्यंत इथे मात्र दुसरी धाव बघा इथे मात्र आता स्वतः गोलंदाज थोडे झाले थ्रम्बल आणि याचा फायदा थ्रम्बल झाले थोडे आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 58 षटकाराची कॅच जरूर पकडली मी म्हणेन खरी खराब क्षेत्ररक्षक आताचा हा बॉल सुरेख रीतीने फेकला जातो आताचा हा बॉल आला निर्धाव आणि या निर्धावच्या स्वरूपात धावफलकावरती धावा 58 चला तिसरा पंच मैदानामध्ये जायचं तिसरी पंचच्या भूमिकेत जा मैदानामध्ये गोलंदाजावरती आक्षेप तिसरा पंच कुठली टीम तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत महेंद्र म्हात्रे तर पुढचा सामना होईल फोटोग्राफर फायडर पनवेल विभाग आणि त्याचप्रमाणे एसके एंटरटेनमेंट कल्याण टॉस नाणेफेकी जिंकली आहे क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं यावेळेला फोटोग्राफर फायटर पनवेल कामोडी विभागाला षटकातील पुढचा बॉल आताचा हा बॉल इथे पाहावं लागेल लाईन खराब पंच आमच्याकडे वळतायत इट इज अ वाईट आणि एका धावेच्या मदतीनं 59 59 धावा आताचा हा बॉल इथे विमान आहे नो बॉल इथे पंचानं घोषित केला एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न इथे मात्र विकेट रनआउट आमोलला यावं लागेल माघारी गरज नव्हती मी म्हणेन इथे विकेट मात्र प्राधान्य केलं जातं आणि लागणार हा 30 धक्का यावेळेला भिवंडी फोटोग्राफर संघाला थँक्यू डीजे पुढचा बॉल आहे फ्री हिट उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू फ्री हिट समोर फलंदाज आहे अवी जो वन डाऊन साठी आलाय षटकातील पुढचा चेंडू आताचा बॉल फिरकावून दिलाय चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र हा चेंडू इथे फ्री हिट आहे विमर चेंडू होता मात्र इथे असं वाटलं होतं विला की मैदान सोडावं लागतं पण फ्रीड असल्यावरती ना रनआउटलाच फक्त फलंदाज बाद असतो कॅच घ्या आपण इथे मात्र यष्ट्याचा वेळ जरी घेतला ना यष्ट्या उडवलं तरी फलंदाज बाद नसतो ते माहिती नव्हतं कुठे मी बोलेन क्षेत्ररक्षकाला पण ते माहिती नव्हतं आणि फलंदाजाला पण माहिती नव्हतं या बॉलवरती एक धाव एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 62 62 धावा अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक इथे मात्र प्रमोद जज करतोय आता लागणार हा मी म्हणेन 4था धक्का टीम भिवंडी फोटोग्राफर संघाला डीजे
शेवटचा बॉल शिल्लक. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. इथे मात्र या बॉल वरती आली एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं मात्र पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात यावेळेला भिवंडी फोटोग्राफर संघाच्या 63 धावा आणि येणारे आता 30 चेंडू आणि गरज असेल जिंकण्यासाठी 64 धावेची. या 64 धावा कशा प्रकारे हा पल्ला पार केला जाईल या नवी मुंबई फोटोग्राफर संघाच्या बाजूनं या मोबाईल 64 धावा रोखल्या जातील या भिवंडी फोटोग्राफरच्या संघाच्या बाजूनं. तर येणाऱ्या पुढच्या सत्राचं धावतावर आपण ऐकूया. एक कल्याण मधले एक जबरदस्त कल्याण डोंबिवलीचा एक उत्कृष्ट आवाज हे तुटणे का आवाज आहे मायक्रोफोन वरती घेऊन चालतो आहे करण काळण्या. Now, you can view your wedding albums on your laptop, smart TV, mobile at just rupees 149 only on bedonweb.in. Wow! Ask your photographer now. Thank you. थँक्यू सौरभ पाटील. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशन आयोजित फोटो व्हिडिओग्राफर क्रिकेट स्पर्धा चषक 2021 हे पहिलं पर्व. एक दिवसीय स्पर्धा आणि पहिल्या फेरीमधील अखेरचा सामना भिवंडी फोटोग्राफरच्या विरोधात नवी मुंबई या दोन संघांमध्ये त्या ठिकाणी भिवंडी फोटोग्राफर या संघाने उभारल्यात. त्या धावा 63 आणि 64 धावसंख्येचे लक्ष. क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं आहे आणि दोन्ही टीमचे 12th मॅन 12वा प्रतिनिधी भिवंडी फोटोग्राफर आणि नवी मुंबई. NB नवी मुंबई फोटोग्राफर्स 12th मॅन. भिवंडी फोटोग्राफरच्या 12th मॅन. आपण या भिवंडी फोटोग्राफरच्या 12th मॅन. आपण या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये भिवंडी 12th मॅन नाव माहित नाही मित्रा.
आघाडीला मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि जितेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. लक्ष 64 धावसंख्येचं या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 12.80 आस्किंग रन रेट या मॅच मध्ये आहे. बॅटिंग करत असताना NB नवी मुंबई. फोटोग्राफर या संघा समोर उपस्थित मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून पहिल्या फेरीमधील हा अखेरचा सामना तुमच्या समोर आहे. पहिला चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवरती गोलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळतात. संकेत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. संकेत कशा पद्धतीने संकेत देईल आता या सत्रामध्ये समोरच्या संघाला, अर्थातच भिवंडी फोटोग्राफर या संघाला. निऑन वर्सेस येल्लो, जर्सी कलर थोडं स्पीड अप करा. वारंवार आम्ही सूचना करतो, त्या सूचनांचं पालन आपण करा, कारण आता 3 आता वाजत आलेत. पहिल्या फेरीमधील सामने अजून 5वा सामना अजूनही होणं बाकी आहे मित्रांनो. अजूनही 4 सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. सो याचं भान राखा, वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज संदीप. विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडू घेऊन बॅटची कडा आणि या स्टँड वरती रॉयल डेकचा शिकार. संकेतच्या खेळीचा अंत. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का. थँक्यू. पहिला धक्का बसला. बाद होत आहे ते संकेत. बॅटची कडा घेतली आणि हा चेंडू ऑफ स्टंप वरती आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिलाच धक्का बसला. पहिल्या चेंडूवरती संदीप यांनी यश संपादन केलं आणि हा रॉयल डकचा शिकार. रॉयल डक इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती जेव्हा फलंदाज मात्र बाद होतो तेव्हा नक्कीच रॉयल डक असं म्हटलं जातं. पहिला चेंडू फेस करत असताना बाद झाला गोल्डन डक. सेकंड चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला तर सिल्वर डक. आणि त्याच बरोबरीनं आपण जर बघितलं तर एकही चेंडू फेस न करता बाद झाला तर डायमंड डक म्हटलं जातं. हे क्रिकेटच्या दुनियेमधील, क्रिकेटच्या जगतावरले डक आहेत. रॉयल डकचा शिकार इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती बाद झाला तो फलंदाज संकेत. मैदानाच्या आतमध्ये शुभम सध्या पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला चांगली सुरुवात गोलंदाज संदीपने केली आहे, ती भिवंडी फोटोग्राफर साठी. लोवा फुल टॉस होता. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगला चेंडू, व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, तो हा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज आपण बघतोय या षटकामध्ये संदीप यांना पॉवर प्लेच्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाज. प्रत्येकी संघाची स्ट्रेंथ असतात गोलंदाजी मधली आणि सध्या भिवंडी फोटोग्राफरची स्ट्रेंथ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तो गोलंदाज या षटकामध्ये संदीप. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, त्यानंतर निर्धाव चेंडू ऑन साइड डीप मध्ये काऊ कॉर्नर आणि क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तो लॉंग ऑफला. लोवा फुल टॉस दिशा देण्याचा प्रयत्न होता. एससी रक्षण अप्रतिम. एससी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. निर्धाव चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील ग्लास करण्याचा प्रयत्न होता दिशा देण्याच्या ठिकाणी. फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडचे ते म्हणजेच शुभम लागोपाठचे 2 चेंडू आता आपल्याला पाहायला मिळतात ते निर्धाव. वापिस होता ऑन साइडला गॅप मधून पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नरला थोडंसं फंबल झालं. उचलला चेंडूला फेक. नॉन स्ट्रायकिंगला लगेचच होते. बॅकअप आहे त्या ठिकाणी. 2 धावा रोखू शकत नव्हते. दुहेरी धावसंख्येने धाव फलकाचा श्री गणेशा. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झाला. त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आणि आता या 2 धावा आपण बघतोय येत असताना त्या फलंदाज शुभमच्या बॅटमधून. पिच टप्पा पडल्यानंतर हा चेंडू टेक ऑफ झाला. कमी गती होती अगोदरच्या
चेंडूच्या तुलनेत फलंदाज त्या ठिकाणी नक्कीच प्रश्न विचारतात स्वतःलाच आणि करणं गरजेचं आहे, स्वतःशी बोलणं गरजेचं आहे आणि तेच सध्या फलंदाजाने केलंय. आणि इथे आपण बघू शकाल हे षटक वाखण्याजोगा आतापर्यंत 2 धावा खर्च केला त्या गोलंदाज संदीपने आणि 1 मोहरा देखील गारद केला. बॉलिंग मार्क वरती तो पुन्हा एकदा तयार होतोय. या षटकामधला खेळचा चेंडू घेऊन लक्ष असताना 64चा एनबी नवी मुंबई समोर. फुलर लेन बॅटच्या खालून ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, चांगलं षटक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्ले मध्ये संदीपने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय आणि या मॅचला कुठे का होईना कलाटणी देत असताना पाहायला मिळतो. बॅकफुटला ढकलणारी गोलंदाजी ती नवी मुंबई या संघाला गोलंदाज भिवंडी फोटोग्राफरचे संदीप यांनी केले. 24 चेंडूंचा काळ जुनी शिल्लक आणि या 24 चेंडूंमध्ये आता बनवायचं आहे त्या 62 धावा. डीजे प्लीज. थँक्यू. चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये जगदीश आणि त्यांच्या सोबतीला आपण बघितलं अमोल आणि गणेश यांनी केली आहे. अमोल आणि अभि यांनी माफ करा खूप चांगली बॅटिंग केली आणि त्यांच्या केलींना कुठेतरी त्या इनिंगला प्रत्युत्तर देण्याची गरज असेल. आता या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एनबी नवी मुंबई या संघाच्या फलंदाजांना धावसंख्या धावफलकावरती 63 त्यांनी उभारले. 64 या धावसंख्येला पाठला करत असताना सध्या पाहायला मिळतोय तो संघ एनबी नवी मुंबई. आणि आता आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्क वरती दुसरं षटक कोळेगाव यांकडून तयार होत असताना गोलंदाज रणजित. अजित दादा नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला स्मित हास्य पाहायला मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये या षटकाची सुरुवात केली ती या फलंदाजाने चौकाराने. रणजीचे षटक फलंदाज आपण बघतोय चौकारला तो जितेश बॅट मधून आणि या चौकाराने धाव फलक जे अडकलं होतं 2 या आकड्यावरती ते जाऊन पोहोचलं पुढे 6 या आकड्यावरती. 2 एप्रिल 2011. कोण विसरू शकेल तो दिवस. नुवान कुलसेकराला MS धोनीने वानखडेचे ते मैदान मुंबईचं षटका ठोकला आणि 28 वर्षाचं ते स्वप्न भारतीयांचं भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर जेव्हा 2011च्या प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि ओडीआयचा विश्वकप उचलला तो भारताने. बॅटची कडा पाठीमागे फ्लाइंग स्लिपच्या दरम्यान हा चेंडू सिंगल घेण्याची इथे कुठेतरी प्रयत्न होता परंतु थांबवण्यात आलं कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं. बिहाइंड द विकेट धाव फलक 6 या आकड्यावरती स्थगित. रणजित सध्या या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल स्वीपर कव्हर आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवरती लागलेली 6 धावांची मोहर. बिग हिट सिक्सर. ओहो डगआउट बॉक्स मध्ये आपण बघू शकाल डान्स सध्या सुरू आहे. येतो बनताय षटकार आता आलाय आणि त्यानंतर जल्लोष. बघू शकाल किरण पाटील अफलातून नृत्य आविष्कार तुम्हाला पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. कॅमेरामॅन मी विनंती करेन नक्कीच आपण क्षणचित्र टिपायचे आहेत. नेरुलचे आहेत मॅन फ्रॉम नेरुल किरणजी पाटील यांचा आपण डान्स नृत्य आविष्कार नक्कीच बघितला. धाव फलक 12 वरती षटकाराला जितेशच्या बॅट मधून. बॅटची कडा आतमधली कडा घेऊन यष्टांच्या अगदी जवळून रिॲक्शन आपण बघितली असेल एसटी रक्षकाची. बचावले गेले कुठेतरी या ठिकाणी ते फलंदाज जितेश. धावसंख्या स्थगित 12 वरती दुहेरी अंकामध्ये धाव फलक
षटक प्रगतीपथावर दुसरं गोलंदाज रणजित ज्या षटकामधले 2 चेंडू शिल्लक. वपी शोधा ऑन साइडला रेषेपासून पाठीमागायला बॅकफूट लावून उचलण्याचा प्रयत्न होता. जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न, काय घडलं, जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर चेंडूवरची नजर हटली आणि टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेणारा अवे फ्रॉम द बॉडी मिस झाले फलंदाज. चेंडू शिल्लक अखेरचा पॉवर प्ले मधला. धावफलक 12 वरती. टप्पा पडला, आता देखील नॅचरल ब्रेक पाहायला मिळाला. तो डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाचा कमी गती पाहायला मिळाली. अखेरचे 2 चेंडू निर्धावात तळलेले गोलंदाज रणजितने 3 चेंडू लागोपाठचे षटकार आल्यानंतर एका चौकाराने एका षटकाराचा अपवाद जर आपण वगळला, फक्त 10 धावसंख्येचा षटक आणि ज्यामध्ये 4 चेंडू निर्धाव. पॉवर प्ले मध्ये धावसंख्या पाहायला मिळते ती 12. लक्ष 64 म्हणजे अजूनही 52 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18. बारा धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मध्ये येत आहेत फक्त 12. 18 चेंडू 52 धावसंख्येचं समीकरण आहे. तुमची चांगली सुरुवात यशाचा अर्धा पल्ला पार करते, परंतु सुरुवात कुठेतरी कमकुवत पाहायला मिळते. 12 धावा फक्त पाहायला मिळतात, जिथे आस्किंग रन 12.80. फक्त 2 षटकांमध्ये 12 धावा येत आहेत. आस्किंग रेट वाढत असताना तुम्हाला पाहायला मिळेल 52चं अजूनही गणित सोडवायचं आहे ते नवी मुंबई संघाला भिवंडी फोटोग्राफर्स अगेन्स्ट 18 चेंडूंमध्ये. आपण बघू शकाल अरुणजी शेट्टे सर ठिकाणी क्षणचित्र टिपत असताना या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. मोमेंटो सन्मान चिन्ह, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील. हवेमध्ये झेलची संधी असेल, क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी थांबलेत का, धावले नाही कॅच वरती, हा प्रश्न असेल. बॅकअप आहे, तिसरा धावायचा प्रयत्न, नॉ सेकंडला फेकी. गुड रनिंग, वेग भरपूर पाहायला मिळाला. धावा घेत असताना बाय टू गेट 1 फ्री. जिथे कुठेतरी 1 ते 2 धावा होत्या आणि तिथे एक अजूनही धाव देण्यात आली. बाय टू गेट 1 फ्री. 3 धावा धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. संदीप पुन्हा एकदा पाहायला मिळतात, ज्या संदीपांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तो गोलंदाज पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून फुल टॉस ऑन साइडला, चुकीचा चेंडू. योग्य समाचार, चुकीला माफी नाही, षटकार. येस कॅमेरामॅन, डगआउट बॉक्स, खेळाडू कक्षामध्ये क्षणचित्र आपण टिपायचे. डान्स आपण बघू शकाल. एन्जॉय करत असताना, कारण संपूर्ण वर्षभर हेच कॅमेरामॅन साठवण करत असतात आणि आज तेच स्वतःसाठी या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन, विरंगुळा मनोरंजनासाठी ही स्पर्धा तुमच्या समोर नक्कीच आहे. ठाणे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून 1 दिवसीय स्पर्धा, ज्यामध्ये आपण 10 संघ बघितले. पहिल्या फेरीमधील अखेरचा सामना भिवंडी फोटोग्राफरच्या अगेन्स्ट नवी मुंबई. धावफलक जाऊन पोहोचले 21 वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलर लेन ऑन साइडला चेंडू चालला डीप मध्ये. लॉंगॉन वरून क्षेत्रच्या वेगाने, वेग भरपूर, उचलला चेंडूला पिकअप गॅदर अँड थ्रू. स्ट्रायकिंग एंडला थोडीशी ऑर्थोडॉक्स फेकी आणि त्याचं कारण 2 धावा पूर्ण. जितेश आणि शुभम मध्ये चांगलं कॉर्डिनेशन आहे. कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे. संसार, नवरा आणि एखादा दाम्पत्य जेव्हा पुढे जात असते, यशस्वी वाटचाल संसाराची करत असते. धावफलक 23 वरती आहे. संसाराची वाटचाल जेव्हा दोन्ही बाजूने एखादी संसाराची ती गाडी पुढे जाते,
आणि त्यानंतर आपण बघू शकाल तशाच पद्धतीनं इथे दोन्ही फलंदाज या इनिंगला बिल्टअप करत असताना या डावाला सजवत असताना धावसंख्येने फलक जाऊन पोहोचलो 23 वरती. जितेश आणि शुभम पहिल्या चेंडूवरती संकेत बाद झाला. संकेत दिले होते या षटकामध्ये संदीपने की मी चांगला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने बाद केलं होतं. त्या संकेतने लेगस्टंपच्या बाहेर होता चेंडू. फलंदाज बीट त्यानंतर वेगाने हा चेंडू फाईन लेगला चाललाय. वेग भरपूर आउटफील्ड फास्ट सीमारेषा पार चौकार. Thank you. Score was on 27. 27 धावा. धावफलकावरती आपल्याला संदीप यांचं 27. तर सिलेक्शन फ्रेमचे सर्व प्रोप्रायटर आदरणीय श्री तिवारी साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. मिड विकेटला चेंडू फेक नॉन स्ट्राइक एंडला 2 धावा वेगाने कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज डावाला पुढे नेत आहेत. फलंदाजी करत असताना एनबी नवी मुंबईसाठी धावफलक जाऊन पोहोचलं पुढे. ते 29 वरती लक्ष असताना 64चं म्हणजे अजूनही गरज आहे ती 35 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असताना एकंदरीत 13 चेंडू 35 धावा. हे समीकरण ह्या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सिलेक्शन फ्रेमचे तिवारी साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. तयार होत असताना पाहायला मिळेल गोलंदाज संदीप. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. बॅकवर्ड गली फाईन लेग आतमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आणि शॉर्ट मिड विकेट लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग डीप मध्ये लॉंग ऑफ आणि क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल तो डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. फुल टॉस आहे ऑन साइडला. ओव्हर टू बॉलर हेड. मस्तक पे दस्तक. लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. थँक्यू. ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये जलपान या ठिकाणी खेळाडू करतात. तर पारितोषिक आहे लागोपाठचे 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी. एनबी नवी मुंबईसाठी प्रेम पाटील जे नेरुलचे आहेत त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. स्पीडअप करायचं. वेळेचं भान राखा. वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजिक टाइमआउट नक्कीच आहे. ड्रिंक्स ब्रेक परंतु जास्त उशीर आपण घेत आहे कारण आता पहिल्या फेरीतला 5वा सामना आणि टाइम आपण बघू शकाल 3:17 नक्कीच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. सो अजूनही द्वितीय फेरी आणि त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल 4 सामने होणं अजूनही या ठिकाणी अनिवार्य आहे. सो सूर्य अस्ताला जाईल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल वेळेचं महत्व. जितेशनं अफलातून बॅटिंग केली. बहारदार बॅटिंग. जो 30 या आकड्यावरती खेळतो. 11 चेंडूंमध्ये 30 धावा. जवळजवळ आपण बघितलं तर 250च्या वरती स्ट्राईक रेटने तो खेळतोय.
3 षटकार आणि 2 चौकार या स्ट्रोकच्या मदतीनं तो खेळ आपले सजवत असताना 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये भिवंडी फोटोग्राफर्स अगेन्स्ट एनबी नवी मुंबई या संघाला. चौथं षटक बॉलिंग मार्क वरती समोर जैन कडून गोलंदाज. गणेश तयार. बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळेल गणेश. स्पीड अप करायचंय अन्यथा आपल्या संघाला 12 चेंडू 29. फुलर लेन होता शुभम साठी हा चेंडू ऑफस्टंपचा खूपच बाहेर. अंपायर भालचंद्र पाटील मॅन फ्रॉम नारेन यांचा इशारा व्हाईट बॉल. एक सलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. 36 या आकड्यावरती 36. 28 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. 12 चेंडू 28. 14चा आस्किंग रन रेट. ऑन साइडला हा फॉर्म पूल करतायत. मिस टायमिंग हा फटका थोडा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थांबले. टप्पा पडलाय त्यांच्या हातामध्ये हा चेंडू 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग. जितेशचा कॉल होता कारण डाऊन दी ग्राउंड हा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर कॉल खऱ्या अर्थानं जो डेंजर एंडला धावत असतो फलंदाज त्याचा असतो आणि ते चांगलं कॉर्डिनेशन कॉल दिला. जितेशने धाव पूर्ण केली. 2 धावा. धाव फलक जाऊन पोहोचलं. 38 वरती 26 ची गरज आहे या मॅच मधले. चेंडू आता शिल्लक 11. 26 रिक्वायर्ड रिमेनिंग 11. फुलर लेन चेस करण्याचा प्रयत्न होता. मिस झाले होते. अंपायरचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. दिशा भरकटतायत गोलंदाज. दिशेवरती हातावरती त्यांचं नियंत्रण नाहीये आणि अवांतर एका धावेने आणखी एक रन या ठिकाणी धावफलकावरती जोडले जाईल. धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. 39 वरती 25 ची गरज. चेंडू शिल्लक आहे 11. या चमचमत्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील. गोल्ड, सिल्वर आणि ऑरेंज तिन्ही कलरचा मुलायमा तुम्हाला नक्कीच ट्रॉफी वरती पाहायला मिळेल. चषकावरती टप्पा पडला. पॅटर्न पॅड मधून पाठीमागे चेंडू धाव काढण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. तरी देखील आता ऍक्सिडेंट होण्याऐवजी इथे फलंदाज पोहोचलाय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. गुड रनिंग. दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी. धाव फलक या एका धावेने पुढे जाईल. 40 या आकड्यावरती 24 धावसंख्येची गरज आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच आर्ग्युमेंट करू नका. हा नियम या स्पर्धेमध्ये नाहीये. मी तुमच्या भावना समजू शकतो. हा नियम या स्पर्धेमध्ये नाहीये. भिवंडी फोटोग्राफर्स नक्कीच आपण अपील चांगल्या पद्धतीने केले त्याबद्दल थँक्यू. बट हा नियम या स्पर्धेमध्ये नाहीये. चेंडू डॉट गेल्यानंतर या ठिकाणी आपण धावू शकता. तुम्ही चेंडू नॉनस्ट्रायकिंगला लवकरात लवकर फेकणं गरजेचं होतं. कदाचित हा नियम तुमच्या लक्षात नव्हता. हा नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हा फॉर्म पूल केला. मिस टायमिंग. मिडॉनला नोमॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळावरती हा चेंडू पडला. क्षेत्ररक्षक डी मधून वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर झाला आणि फलंदाज पोहोचलाय. नॉट आउट. ओव्हर थ्रो झालाय परंतु 2 धावसंख्येवरती समाधान. 1 शॉट. ओके. 1 धाव या ठिकाणी फक्त पाहायला मिळेल. या आर्ग्युमेंट नको. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. सिंगल फक्त मिळेल. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या परंतु या ठिकाणी 1 शॉट. अंपायरचा इशारा आणि हे धाव फलक आपण बघतोय ते म्हणजेच जाऊन पोहोचलं 41 वरती. आता गरज आहे ती म्हणजेच 23 धावसंख्येची आणि या मॅच मधले चेंडू शिल्लक 9 चेंडू 23 धावा. हे समीकरण हा सामना अजूनही बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळेल. बंद लिफाफ्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कमी गती होती बॅटन पॅड मधून. आता देखील पाठीमागे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. मिस झालेत या ठिकाणी. फलंदाज स्ट्रायकिंगला आपण बघतोय ते म्हणजेच जितेश सध्या पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग जितेश आणि शुभमने केली. आतापर्यंत पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजेच 41 या धावसंख्येची पार्टनरशिप. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2
8 चेंडू आणि गरज आता या मॅच मध्ये आहे ती म्हणजेच 23 धावसंख्येची. 23 रिक्वायर्ड रिमेनिंग 8 चेंडू 23. इव्हंटी फोटोग्राफर्स अगेन्स्ट नवी मुंबई. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. स्टेप आउट अगोदर झाला होता. पूल करण्याचा प्रयत्न. बॅटचा हलकासा चुंबन घेतलं चेंडूने. सावला रक्षकाच्या हातामध्ये. कॉट बँड पहिला दुसरा गडी बाद होतोय तो 41 या आकड्यावरती नवी मुंबई संघाचा. थँक्यू. जितेश माघारे परतलाय. ज्याने 33 धावसंख्येचं योगदान दिलं आणि 41 धावसंख्येची पार्टनरशिप या ठिकाणी फोडण्यात आली. ती गोलंदाज आपण बघतोय गणेशच्या माध्यमातून. चेंडू शिल्लक 7 आणि या 7 चेंडूंमध्ये गरज आता आहे 23 धावसंख्येची. योगेश सध्या स्ट्रायकिंग एंडला. फुलर लेन ताडबा बॅटने क्रॉस बॅटल खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी फर्स्ट अंपायरचा इशारा. षटक संपन्न झाल्याचा. 23 धावसंख्येची गरज आणि अवघ्या 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक या मॅच मधला. या मॅच नंतर ड्रॉ करण्यात येतील. येस येस थँक्यू. सूचना आयोजकांनी जी केली आहे ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता या 5 संघांमध्ये ड्रॉ नसेल. जो पहिला सामना झाला DPS 11 डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात प्रेम एंटरटेनमेंट पनवेल मध्ये. प्रेम एंटरटेनमेंट या संघाला बाय असेल तो संघ पोहोचला टॉप 3 मध्ये. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत फोटोग्राफर फायटर्स अर्थातच पनवेल कामोटी विभाग आणि त्यांच्या विरोधात एनस्के एंटरटेनमेंट कल्याण आणि त्यानंतर ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स आणि त्यांच्या विरोधात. या 2 संघांमधून जो संघ जिंकेल तो द्वितीय फेरीमधल्या दुसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या 41 41 वरती 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी आता 23 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम. शुभम सध्या पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. निर्णायक षटकामध्ये राजू. 6 चेंडू आणि गरज 23 धावसंख्येची. पहिला चेंडू लेफ्ट केलाय. वेल लेफ्ट. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक साधारण धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजे 42 वरती 22 ची गरज. चेंडू शिल्लक 6. शुभम अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याने चांगली बॅटिंग केली. पार्टनरशिप बिल्डअप केली होती. त्याच्याकडून अपेक्षा असतील. ऑन साइडला केसण्याचा प्रयत्न. अंपायरचा पुन्हा एकदा इशारा व्हाईट बॉल. लागोपाठचे 2 चेंडू स्वेर हाताळलेत गोलंदाज आपण बघतोय राजूने. चेंडू शिल्लक आता 6 आणि या 6 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये क्रुशियल स्टेजला तुम्हाला पाहायला मिळेल क्लोज येत असताना. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न होता. मिस झालेत. आणखी एक व्हाईट बॉल. लागोपाठचा 3रा. आर्ग्युमेंट नकोय कृपया करून. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन्स. 3 व्हाईट बॉल. वीस धावसंख्येची गरज आणि चेंडू शिल्लक 6. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा राजू. समोर शुभम. वेल बॅटल. थांबला. टप्पा पडला तर खाली राहिला चेंडू. निसटल्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न उशिराने केला या ठिकाणी आणि आता दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. आता मात्र ऍक्सिडेंट होता होता वाचलाय. फलंदाज देखील या ठिकाणी स्किड झाला. आशा करतो गंभीर दुखापत नसेल शुभमला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. लागोपाठचा 4था. एक्स्ट्रा 5 धावा खर्च केल्यात राजूने. धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 46 वरती 18 ची गरज. चेंडू शिल्लक 6. प्रेशर ऑन अ बॉलर.
इंजर्ड होतात. त्या ठिकाणी फलंदाज शुभम आशा करतोय गंभीर दुखापत नसेल. पाणी आणि फर्स्ट एड बॉक्स या ठिकाणी आपण घेऊन जा. त्या ठिकाणी ते नक्कीच रिटायर्ड हर्ट होतात, बाहेर येतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजेच नंदेश. धावफलक 46, 18ची गरज, चेंडू शिल्लक 6 आणि आता हे षटक कंप्लीट करण्यासाठी गोलंदाज अमोल बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. 6 चेंडू 18 धावसंख्येचं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला योगेश आणि आलाय 5व्या क्रमांकावरती नंदेश, तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. पंचांच्या उजव्या बाजूने षटक आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 23 ची गरज होती, परंतु क्रिकेट असा खेळ अनिश्चिततेने भरलेला. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. चेंडू निसटलाय आणि इथे नक्कीच कदाचित चेंडू जर खेळपट्टीवरती असता तर फलंदाजाला मुभा असते. मृत चेंडू, डेड बॉल. सहा चेंडू 18. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात बॉलिंग मार्क वरती. अमोल ऑन साइडला खेचला, हॅमट करत असताना पॅरलल स्ट्रोक जमिनी समांतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ला क्लिअर करतोय. इट्स अ क्लीन एट 6. थँक्यू. हेच क्रिकेट आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ या मॅच मध्ये रंग बदलतोय. 6 चेंडू 23, 5 धावा एक्स्ट्रा. त्यानंतर षटका सामना. 12 धावसंख्येची गरज, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. योगेशने षटका ठोकला. वाऱ्याचा वेग देखील तुम्हाला भरपूर पाहायला मिळतो समोरच्या एंड कडून. कॉमेंट्री बॉक्स एंड कडे भरपूर वेगाने वारा वाहत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. 5 चेंडू 12 हे समीकरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात या सामन्याकडे. कोणता संघ जिंकणार हे अजून दडलेलं आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं चुकीचं असतं आणि इथे आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये योगेशने षटका ठोकलाय. आशा त्याने पल्लवित केला. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. मोल बॉलिंग मार्क वरती. 5 चेंडू 12 धावा. पिच हवेमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तो फक्त म्हणून राहील प्रेक्षक. लागोपाठचा दुसरा षटकार. अनदर बिग वन. थँक्यू. 2 षटकार आणि या सामन्याला कल्लाटी टर्न करत असताना पूर्णपणे पाहायला मिळतो तो फलंदाज योगेश. तिसरा षटकार आला. प्रेम पाटील जे नेरुलचे आहेत त्यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. प्रेम मात्रे जे नेरुलचे आहेत आणि योगेशने या सामन्याला पूर्णपणे कल्लाटणी दिली आहे. वळण घेत असताना सामना. चेंडू शिल्लक 4 आणि या 4 चेंडूंमध्ये गरज आहे ती 6 धावसंख्येची. 6 चेंडू 23 होत्या. 2 चेंडूंमध्ये धावा किती आल्या? त्या 17 धावा. गरज 4 चेंडू आणि आपण बघतोय ती म्हणजेच 6 धावसंख्येची. बरेचसे सामने आपण बघितले असतील. 12 चेंडू 4 धावा रॉयल कलंबोली सारख्या संघाला झाला नव्हत्या. शहरी गटामधून व्यावसायिक खेळाडू होते तरी देखील 12 चेंडू 4 धावा झाल्या नव्हत्या. आणि आपण 6 चेंडूंमध्ये 60 धावा होताना देखील बघितल्यात. कलकत्त्याच्या मैदानावरती सुहास पवारने हा विक्रम केला होता. जे उल्हासनगरचे खेळाडू आहेत टेनिस बॉल क्रिकेट मधले विक्रम आहेत. इथे 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज. तयार होतो बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अमोल. एस लिडिंग एस. पुन्हा एकदा कलाटी हवेमध्ये हा चेंडू. झेलची संधी. चांगला फिनिश केला चेंडूला. कॅच घेतले, प्रत्युत्तर दिलं. त्या ठिकाणी अमोलने बाद होतो. योगेश पुन्हा एकदा या मॅच मध्ये ट्विस्ट. 3 चेंडू शिल्लक, 6 धावसंख्येची गरज.
थँक्यू. आयुष्यात जर कधी कठीण प्रसंग आला तर स्वतःवरती नाराज होऊ नका, कारण देव असा एक डायरेक्टर आहे जो नेहमीच कठीण रोल बेस्ट ऍक्टरला देतो. इथे बेस्ट ऍक्टर कोण होणार? गोलंदाज अमोल की फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय नंदेश. 3-6 सिली पॉइंट सध्या तैनात. तयार होत असताना अमोल राईट आर्म राऊंड विकेट. पॅड मधून हा चेंडू पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटची संधी. चेंडू नॉसाकेटला फेकलाय. गोलंदाजाला बीट करून आता या 2 धावा या चेंडूवरती. जिथे एकही नव्हती तिथे 2 धावा. कोऑर्डिनेशन ताळमेळ बिघडलं, त्याचं कारण इथे 2 धावा बॅटिंग करणाऱ्या एनबी नवी मुंबईला, ते म्हणजेच 2 आणि या 2 चेंडूंमध्ये बनवायचं आहेत त्या 4 धावा. खरं तर डॉट बॉल होता बॅट अँड पॅड मधून एससी रक्षकाच्या हातामध्ये. एससी रक्षकाने केलेली चुकी आणि इथे आपण परिणामी 2 धावा बघतोय. एनबी नवी मुंबईला मिळत आहेत. आता 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण. हृदयाची धडधड चुकवणारा हा सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना, मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थितीमध्ये अति तटीचा हा सामना सध्या रंगत असताना आपण बघतोय. 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला भिवंडी, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई. 2 चेंडू 4 तयार होतात. बॉलिंग मार्क वरती अमोल. ऑन साइडला बॅट वरती मिडल. एम एस स्टाईलने मॅचला फिनिश. ग्रेट नॉक. भिवंडी फोटोग्राफरला परास्त करत असताना सामना जिंकलेत नवी मुंबई. डीजे थँक्यू. हरकत नाही. खूप चांगला संघर्ष केला नवी मुंबई संघ. नक्कीच विजयी झालाय, परंतु या ठिकाणी संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला तो भिवंडी फोटोग्राफर या संघाचा. मिस्टर इंडिया मूवी आपण नक्कीच बघितलं असेल, त्यामधलं ते संगीत आहे. जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. हार्ड लक भिवंडी फोटोग्राफर. या पण कॅप्टन आहे दोन्ही टीमच्या. प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज. वैशाली अल्बमचे प्रोप्रायटर अनिलजी शेट्टी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. तर या मॅचचा म्हणतो मॅच ज्यानं सलामीला येऊन 15 चेंडू आणि 33 धावेची बहादर केली गेली. या मॅचचा हिरो नवी मुंबई फोटोग्राफर संघाचा जितेश या मॅचचा म्हणतो मॅच. तर श्रीपद मात्रे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी आपण देण्यात आहोत. तर मी विनंती करतो भाई. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बहादर केली गेली आपल्या संघासाठी. 15 बॉल 33 धावेची काय इनिंग खेळली, कामाला सलामीला पाठवलं गेलं, याचा उदाहरण देत असताना नक्कीच आम्ही संपर्क सुद्धा साधू तर जितेशशी. तर मी भिवंडी संघाचा जगदीशला विनंती करतोय की त्याच्या तुझ्यासाठी पारदेशी काय त्याच्या बॅटवर 3 चेंडू 3 चमकार बघायला भेटले. जगदीशला विनंती असेल या पण. तर नक्कीच आम्ही संपर्क साधू. सर्वप्रथम आपला हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर कसं वाटतंय इथे आपण नवी मुंबईवरनं स्पर्धा इथे खेळायला आहात, तर या ग्राउंड बद्दल काय सांगाल आणि कसं इथे खेळताना वाटतंय तुला? सर्वप्रथम मी या फोटोग्राफर असोसिएशनचं धन्यवाद बोलतो की त्यांनी हा प्रथम आयोजन केलेला आहे आणि सुंदर आयोजन म्हणता येईल.
आणि ह्या खेळामुळे आम्हाला एक संधी भेटलेली आहे. एक फोटोग्राफर नाही तर फोटोग्राफरची एक दुसरी छाप तुम्ही पाहू शकता. धन्यवाद. थँक्यू. तर तुला इथे सलामीला गेला, तुम्ही चांगली फलंदाजी केली. मनामध्ये कुठलं धाडस होतं का निर्माण, कारण की धावसंख्या खूप होती, समोरची टीम मजबूत होती. त्यानंतर तुम्ही चांगली खेळ केला. काय वाटतं तुझ्या खेळाबद्दल, काय सांगशील? कुठल्या प्रकारचा दबाव होता आणि कसं खेळताना वाटतं तुला? दबाव असा काय नव्हता, कारण की क्रिकेट आहे. आपण जिद्दीने खेळलो तर नक्कीच जिंकू हे मी सांगतच होतो. आणि नक्कीच नंदेशनी ही सुंदर फलंदाजी केली, योगेशनी ही 2 षटकार मारून टीममध्ये आपल्याला संघाला विजयामध्ये मोठा वाटा दिलेला आहे व आपल्या पूर्ण टीमचं टीम एफर्ट आहे. काय सांगशील? शेवटच्या 3 बॉल 6ची गरज होती, त्यानंतर षटकार दाखवला, त्याच्याबद्दल काय? गोल्डन षटकार ज्यानं मारला त्याच्याबद्दल काय सांगशील तू? षटकाराबद्दल काय बोलू शकत नाही, कारण की तोही फलंदाज आहे. फक्त बॉलला कलेक्ट करायचं होतं आणि त्याच्यामध्ये ताकद आहे, तो फटका आरामात बाहेर करू शकतो आणि हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद. हे होते नवी मुंबई फोटोग्राफर संघाचे जितेश. बेस्ट ऑफ लक पुढे सामन्यासाठी. तर मी आमंत्रित करतो जगदीशला, त्याच्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक, त्याच्या बॅटमध्ये 3 चमत्कार बघायला भेटले. हरलक जितेश, आपला संघ पराभूत झाला त्याबद्दल. तर जितेश म्हात्रे देसाई एक चांगले क्रिकेटपटू फोटोग्राफर सुद्धा आहे. त्याच्या फक्त जगदीशला इथे मात्र 500 रुपयाच्या. तर दोन्ही संघाचा संघनायक या पण नवी मुंबई संघनायक आणि भिवंडी संघनायकाला माझी टीम वेगळी आहे. वैशाली अल्बम यांच्याकडनं यांचे प्रोफाईल ठेव. अनिल शेट्टे यांच्याकडनं 500 रुपया हरल्या संघाला आणि विजया संघाला. तर या दोन्ही संघनायकाला विनंती असेल, या पण लवकर प्लीज वेळ करू नका. हे जगदीश या तुम्हीच घ्या पारितोषिक. तर मी विनंती करतोय नवी मुंबई संघाचा संघनायक जितेश या 500 रुपयाचे पारितोषिक दोन्ही संघासाठी. तर नवी मुंबई संघाचा कर्णधार, जर आमचा आवाज येत असेल तर या पण विलंब करू नका प्लीज.